students, today we'll discuss our next MCQ test. Okay, that is MCQ test 15. Okay, so now listen. First problem. The temperature coefficient of resistance is expressed in terms of, okay, it means they are asking you the unit, temperature coefficient of resistance. Now formula is alpha equal to R2 minus R1 upon R1 in bracket T2 minus T1, right? Resistance unit ohm upon resistance ohm, temperature केल्विन और डिग्री सेल्सिअस. ओके, आता तुम्ही म्हणाल सर ओम ओम कॅन्सल, बरोबर आहे तुमचं, पण तिथे जे ऑप्शन दिलेत ना त्या प्रत्येक ऑप्शन मध्ये ओम आहे. ओके, सो यू हॅव टू फाइंड आउट दिस ऑप्शन ओम पर ओम डिग्री सेल्सिअस अँड दॅट इज ऑप्शन ई. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन. ओके, ओम ओम कॅन्सल केलं तर त्याचं युनिट येतं 1 अपॉन डिग्री सेल्सिअस और डिग्री सेल्सिअस रेज टू -1, दॅट इज ऑल्सो करेक्ट. पण जे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यामधलं ऑप्शन त्या दोघांमध्ये ओम ओम दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा. इफ R1 is the resistance of coil of copper at T degree Celsius and RT is the resistance at T degree Celsius, पण capital and small. So I am solving second problem. So R1 is the resistance when temperature is T degree Celsius and R2 is the resistance when temperature is T degree Celsius. Small t and capital T. Okay. And also the resistance temperature coefficient of copper per degree centigrade is म्हणजे अल्फा पण दिलाय 1 upon 234.45. It's the value of alpha. Then RT upon RT. बघा त्यांनी काय विचारले. ओके, हे R1 R2 नाही आहे, हे RT आणि R कॅपिटल T. So they ask you what is RT upon RT. Okay. आता मी इथे एक जनरल फॉर्म्युला लिहितो. R2 is equal to R1 in bracket 1 plus alpha T2 minus T1. ओके, हा फॉर्म्युला. आता हाच फॉर्म्युला मी इथे यूज करतो. ओके, सो मी काय करतो बघा इकडे. When temperature is small t, resistance is R small t. When temperature is capital T, resistance is R capital T. When temperature is 0, when temperature is 0 degree Celsius, resistance is R naught. चालेल, हे मी अज्यूम केलं. ओके, आता मी पहिल्यांदा या दोघांना कंपेअर करतो. ओके, मग काय येणार आहे. RT फायनल टेम्परेचर ना इज इक्वल टू R naught in bracket 1 plus alpha T2 minus T1 म्हणजे T minus 0 that is T. ओके, हे आलं फर्स्ट इक्वेशन. आता मी या दोघांना कंपेअर करतो. हे इनिशियल आहे फायनल. RT is equal to R naught in bracket 1 plus alpha capital T. Equation 2. Okay, now what they ask you their ratio. So we have to find out RT upon RT. So divide करा. आता जर मी यांना डिवाइड केलं तर R naught कॅन्सल होईल. So I will get 1 plus alpha T upon 1 plus alpha capital T. Okay? आणि अल्फाची व्हॅल्यू किती आहे. दिस. ओके, म्हणजे आपला आन्सर आलं हे रब करतो मी आता. बघा, R small t upon R capital T is equal to 1 plus, what is alpha? 1 upon 234.45 into small t upon 1 plus 1 upon
234.45 इंटू कॅपिटल टी. ठीक आहे, एलसीएम काढा. एलसीएम काय आहे? 234.45 प्लस टी अपॉन 234.45 अपॉन 234.45 plus capital T upon 234.45. This gets cancelled. So RT upon R capital T is equal to 234.45 plus small t upon 234.45 plus capital. So find out this option. And this is option C. So for second, the answer is C. Okay, पूर्ण सॉल्व करून दाखवला. हे बघा, जेव्हा टेम्परेचर स्मॉल टी आहे तेव्हा रेजिस्टन्स RT आहे, जेव्हा टेम्परेचर 0 आहे तेव्हा रेजिस्टन्स R0 आहे. हे फायनल, हे इनिशियल इक्वेशन लिहिलं, मग हे फायनल, हे इनिशियल दुसरं इक्वेशन लिहिलं, डिवाइड केलं आणि अल्फाची व्हॅल्यू टाकली. आय गॉट द आन्सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, the resistivity is usually expressed in terms of. आता रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला असतो रो. बघा, रो इज इक्वल टू RA अपॉन L, ओहम मीटर स्क्वेअर पर मीटर. मीटर गेट्स कॅन्सल. So ohm meter. Okay. पहिला आन्सर MHO आहे. MHO म्हणजे मो इज अ कंडक्टन्स. ओके, दे आर आस्किंग यू रेझिस्टिव्हिटी. हा, त्यांनी काय केलं बघा, आहे बरोबर आहे, लक्ष द्या. त्यांच्या ऑप्शन प्रमाणे उत्तर लिहा. दिस इज ओहम. एरिया मी सेंटीमीटर मध्ये लिहितो, सेंटीमीटर स्क्वेअर. इथे काय येणार आहे? सेंटीमीटर. व्हेरी गुड. ओके, आता मी काय करते बघा, ओहम राइट. ओके, so options. ओहम पर सेंटीमीटर क्यूब. Resistivity. How can I get CM cube here? इथे जर का CM स्क्वेअर घेतला, इकडे CM स्क्वेअर घ्यायला लागेल, CM क्यूब झाला. How this will cancel each other. Okay, सी याच्यामध्ये सगळे ऑप्शन चुकीचे आहेत. ओके, नॉट अ सिंगल आन्सर इज करेक्ट. सो याच्यामध्ये ऑल ऑप्शन्स आर रॉंग. ओके, चुकून झाले ते. ओके, सो ऑल ऑप्शन्स आर रॉंग, सो फॉरगेट इट. ओके, नेक्स्ट, which material is expected to have least resistivity? Now this is very easy. Okay, copper, lead, mercury, zinc. Least resistivity आहे. Okay, copper is the answer. Okay, हे तुम्हाला पुस्तकात टेबल्स दिसतील, व्हॅल्यूज पाठ नाही करायच्या, सिक्वेन्स बघून ठेवा एकदा. सो आन्सर इज
copper. So the correct answer for fourth is E. Okay, next. The shunt winding of a motor has a resistance of 85 ohm at 22 degrees Celsius. When the motor runs at full load, its resistance increases to 100 ohm. The resistance temperature coefficient alpha is given. Okay, so it's a problem of alpha. The rise in temperature. आपला फॉर्म्युला काय आहे? R2 is equal to R1 in bracket 1 plus alpha T2 minus T1. Okay? बघा काय काय दिले? R1 दिला 85. Okay? 1 plus alpha दिला है 0.004. T2 ने दिला, T1 दिला है 22 आणि R2 दिलाय 100. ओके, बघा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. R2 दिलाय, R1 दिलाय, अल्फा दिलाय, T1 दिलाय. विचारलाय कोण? T2. ओके, the rise in temperature of the winding. मग T2 काढा, so you will get rise in temperature. कॅल्क्युलेशन तुम्ही करा. मी आता तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगून ठेवतो. द आन्सर कम्स 70 डिग्री. सो फॉर फिफ्थ द आन्सर इज सी. कॅल्क्युलेशन तुम्हाला जमते. ठीक आहे. नेक्स्ट, द रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशिएंट इज डिफाइंड एज increase in resistance per degree centigrade, decrease in resistance per degree centigrade. दोन्ही चुकीचे. Ratio of increase in temperature, increase in resistance per degree centigrade to the resistance at 0 degree Celsius. Ratio of increase in resistance per degree centigrade to the rate of rise. Wrong. Correct is C. So Savla's answer is C. Definition is E. Okay. Next, two coils connected in series have resistance of 600 ohm and 300 ohm and temperature coefficient is 0.1% and 0.4%. Okay, the resistance of the combination at 50 degrees Celsius. Okay, now first of all you have two resistance in series. Okay, first is 600 and second is 300. त्यांचं initial बघा, you have connected two resistance in series ना. 6 आणि म्हणजे initial म्हणजे R1 is 900 ohm. R1 900 ना. Okay, so R1 दिला तुम्हाला 900 ohm and temperature coefficient of 0.1% and 0.4%. दोघांचा टेम्परेचर आहे 0.1 and 0.4% respectively. Resistance of the combination at 50 degree Celsius. 50 डिग्रीला काढायचं तुम्हाला. Okay, so you have to find out R2. R2 काढायचं तुम्हाला. This is 900. 1 plus T2 minus T1 will be 50 minus 0. Okay, ठीक आहे. आता तो अल्फा एकाचा 0.1% आहे आणि एकाचा 0.4% आहे. 0.1 and 0.4. 0.5. 5,000 into 50. 1 by 4. 0.25. 1.25.
1012. Okay, now pay attention. We are going to solve this problem individually. But individually solve. Okay, कसा? First, R2 equal to, what is R1? पहिला 600. 1 plus त्याचा 0.1% means 0.1 upon 100, 50 minus 0. Now calculate this. 600, 1 plus 1 upon 1000 into 50, 1 by 20. Okay, so that becomes 600 into 21 upon 20. So 30 into 21, 630 ohm. Okay, so पहिला जो रेजिस्टन्स आहे 600 ओहमचा, त्याचं टेम्परेचर सुरुवातीला 0 होतं. ते जर तुम्ही 50 केलं तर त्याचा रेजिस्टन्स आला 630 ओहम. राईट. आता दुसरा रेजिस्टन्स R2 इक्वल टू 300 आहे ना, दॅट इज 300. सो 300 1 प्लस त्याचा अल्फा किती आहे? 0.4%. सो 0.4 अपॉन 100 into 50 minus 0. So this 300 1 plus 4 by 1000 into 50 is 1 by 5. So that becomes 300 into 6 upon 5, 60, 360 ohm. ओके, बघा पहिला किती होता? 600. त्याचा अल्फा वेगळा आहे, त्याचा 0.1% आहे, आणि दुसरा 300 आहे, त्याचा अल्फा वेगळा आहे. म्हणून मी दोघांचं सेपरेटली सॉल्व केलं. पहिल्याचं आलं 630, 360. कुठलं कॉम्बिनेशन आहे? सिरीज. मग करा ऍडिशन. काय येणार? 990 ओम, विच इज युअर ऑप्शन डी. सो 7चा आन्सर आहे डी. इट्स अ नाईस प्रॉब्लेम. ओके, कळलं? समजलं? तुम्ही जर का, मी मगाशी काय ट्राय करत होतो, 0.1 0.4 एकत्र करत होतो, ते चुकीचं आहे. सेपरेटली करायचं, कारण दोन्ही मटेरियल वेगवेगळे आहेत. एकाचा 0.1% आहे, पर्सेंट म्हणजे अपॉन 100, आणि एकाचा 0.4% आहे. इट मीन्स मटेरियल्स आर डिफरंट. सेपरेटली दोघांचे रेजिस्टन्स काढा फायनल आणि ऍड करा. ठीक आहे. नेक्स्ट 8. Okay, 100 watt 200 volt filament lamp has operating temperature of 2000 degrees Celsius. Okay, the filament material has a resistance temperature coefficient 0.005 at 0 degrees Celsius per degree Celsius. The current taken by the lamp at the instant of switching with 200 volt supply with filament temperature of 20 degrees Celsius will be. Okay, now आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय? 100 वॅट 200 वोल्ट फिलामेंट, पॉवर दिली आहे 100 वॅट, वोल्टेज आहे 200 वोल्ट. मग त्याचा लगेच करंट काढू आपण. I इज इक्वल टू P अपॉन V. 100 अपॉन 200, 0.5 एम्पियर. ओके, ठीक आहे. पुढे त्याचं टेम्परेचर आहे आता 2000. ओके, filament material has resistance, this is alpha दिलाय. The current taken by the lamp at the instant of switching with 200 volt supply with filament temperature of 20 degrees Celsius will be 20 degrees Celsius ना. आपल्याला त्याचा रेजिस्टन्स काढायला लागेल.
ओके 400 ओहम आहे त्याचा रेजिस्टन्स. ठीक आहे. आता बघा हा कुठला रेजिस्टन्स आहे, हा त्याचा सुरुवातीचा रेजिस्टन्स आहे 400 ओहम, जेव्हा टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. कळलं. मग टेम्परेचर किती केलं रे T2 2000 डिग्री सेल्सिअस. मग नवीन रेजिस्टन्स कोण R2 तो काढू आपण आता. R2 इक्वल टू R1 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा T2 मायनस T1. करा R1 400 1 प्लस अल्फा दिलाय 0.005 T2 2000 मायनस 20 किती येणार 400 1 प्लस 0.005 into 1980. फोर 360 ओहम. राईट. सो आता बघा रेजिस्टन्स आला 4360 ओहम. व्होल्टेज आहे 200 वोल्ट. तुम्हाला काढायचं आहे करंट I इज इक्वल टू V अपॉन R. ओके. एक मिनिट. I have made a mistake. What mistake I have made? R1 is not given. R2 is given. जेव्हा टेम्परेचर 2000 आहे ना तेव्हाचा रेजिस्टन्स दिलाय, 20 चा नाही दिला. सो उलट झालं माझ्याकडनं चुकून. R2 दिलाय, तुम्हाला R1 काढायचं आहे. 400 इज इक्वल टू R1 इन ब्रॅकेट 1 प्लस 0.005 T2 2000 मायनस 20. ते कॅल्क्युलेट केलं होतं ना आपण. सो 400 अपॉन 10.9 इक्वल टू R1. ओके. म्हणजे साधारण आहे 10 घेतलं मी तर R1 आला 40 ओहम. ओके. ठीक आहे. साधारण अप्रॉक्सिमेटली बघा हा किती होता रे 400. हा 400 आहे ना. ओरिजिनल किती आहे 40. म्हणजे किती टाइम्स कमी झाला 10 टाइम्स ना. मग करंट किती टाइम्स वाढणार 10 टाइम्स. रेजिस्टन्स 10 टाइम्स कमी झाला तर करंट किती टाइम्स वाढणार. रेजिस्टन्स कमी झाला की करंट वाढतो. सो रेजिस्टन्स 10 टाइम्स कमी झाला तर करंट 10 टाइम्स वाढणार. सो 0.5 into 10 विल बी 5 एम्पियर आणि 5 एम्पियर इज द करेक्ट आन्सर ऑप्शन सी. ओके. इथे माझी चूक काय झाली होती रे, मी चुकून R1 घेतला. तो R1 नाही, तो जो रेजिस्टन्स आहे तो 2000 चा आहे 400. आपल्याला 20 चा काढायचा आहे, म्हणजे आपल्याला R1 काढायचं आहे. ओके. सो दिस इज द करेक्ट आन्सर. याच्यातनं मी पहिले करंट काढला, रेजिस्टन्स काढला. ओके. मग मला कळलं की अरे सुरुवातीला करंट 0.5 आहे. मग रेजिस्टन्स 400 चा 40 झाला म्हणजे 10 टाइम्स कमी झाला म्हणजे करंट 10 टाइम्स वाढणार. सो 0.5 into 10 will be 5. Okay. Next बघा. The rating of fuse wire is expressed in terms of fuse wire. तुम्ही जर का फ्यूज विकत घ्यायला गेलात ना तर एम्पियर म्हणजे करंट रेटिंग असतं त्यांचं. सो द करेक्ट आन्सर इज एम्पियर्स. So option E is C. Okay, option 9 is C. And last, which of the following material is not used as a fuse material? Silver, copper, aluminium. हे use होता. Last is carbon. Carbon is never used as a fuse material. Okay. See, this MCQ test 15 was little tough. Okay, कारण यातले न्यूमेरिकल्स खरंच अवघड होते. त्यामुळे जास्त टेन्शन नका घेऊ. ओके. तुम्हाला बऱ्यापैकी कळले असतील तरी पण. ओके. नाही कळलं तर मला विचारा. फक्त हा थर्ड चुकला होता, तिथे एकही ऑप्शन करेक्ट नव्हता. ओके.
So forget that third, remaining are solved. Okay. So this was MCQ test 15. We'll take next MCQ test 16 also. Okay. Now MCQ test 16 was based on EMF and internal resistance of the cell. Okay. बघा सिंपल आहे. The terminal potential difference of battery म्हणजेच potential difference depends on first current, temperature, both A and B, and resistance of external resistor. Okay. PD मध्ये बॅटरीचं काम नाहीये. ओके. बॅटरी इज नॉट इंटरनल रेजिस्टन्स नसतो PD मध्ये. सो तो फक्त कोणावर डिपेंड असतो? एक्सटर्नल रेजिस्टर. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. ओके. नेक्स्ट. In cells, internal resistance is due to सेल म्हणजे केमिकल सेल. आपण घरात वापरतो ना ते पेन्सिल सेल वगैरे छोटे, त्याच्या आतमध्ये कोण असतं? केमिकल असतं. आपल्या मोबाईलच्या बॅटरी सेलमध्ये कोण असतं? केमिकल. सो इंटरनल रेजिस्टन्स डिपेंड्स अपॉन कंपोनंट्स, केमिकल्स, लेड ब्लॉक अँड ग्राफाइट. लेड आणि ग्राफाइट ते इलेक्ट्रोड्स आहेत, त्याच्यामुळे आन्सर इज केमिकल्स. सो आन्सर बी. नेक्स्ट. Internal resistance of cell when there is a current I is equal to 0.4 ampere and battery voltage EMF is 6 volt and external resistor is 13.5 ohm. तुम्हाला काढायचं आपलं फॉर्म्युला काय असेल? I is equal to E upon R plus R ना. Okay, so small r is equal to E upon I माइनस कैपिटल आर. सो काढा ई किती आहे? 6 अपॉन 0.4 मायनस 13.5 म्हणजे 60 अपॉन 4 मायनस 13.5. 15 मायनस 13.5 that is nearly 1.5 ohm. So the answer is A. डायरेक्ट प्रॉब्लेम आहे. हा फॉर्म्युला आहे, याच्यावरनं हा मॉडिफाय केला. आय इकडे घेतलं, आय खाली गेला, आर पलीकडे घेतला. ओके. Next. Maximum current of battery of EMF and internal resistance 1 ohm. EMF किती है? 3 volt and internal resistance is 1 ohm. Okay. Maximum current कधी येतो? When I is equal to E upon R ना. So 3 upon 1 that will be 3. 3 upon 1 will be 3 ampere. Maximum current is 3 ampere. That is option C. Color Ohm's law direct. Next. Potential difference across the ends of conductor causes loss of mechanical energy, electrical energy, potential energy and gravitational energy. Now the name of the chapter is electricity. So it is electrical energy. Option B. If person's skin is wet, then the resistance becomes only 1000 ohm. How much current would he receive from the battery of 12 volt? Ohm's law है, I is equal to V upon R. Voltage 12 upon 1000 will be 12 into 10 raised to minus 3. Then we 1.2 लिहिले. 1.2 into 10 raised to minus 2. That is option B. Ohm's law's problem is simple. Okay. Next. SI unit of potential difference. kg, Pascal, Joule, Volt. The answer is volt. The agency which provides the potential difference for the steady flow of current in the copper wire. Battery, voltmeter, गॅल्व्हनोमीटर, एमीटर. voltmeter potential difference मोजतो, एमीटर गॅल्व्हनोमीटर करंट मोजतात. सो कोण सप्लाय करतो करंट? बॅटरी. सो द आन्सर इज ए. The internal resistance of cell is due to resistance of electrolyte, which is solution, electrode, surface contact, all of the above. The answer is all of the above. D.
हे तुम्ही डिटेलमध्ये नेक्स्ट इयर केमिस्ट्रीमध्ये शिकणार आहे. ओके. द लास्ट क्वेश्चन. If the battery is wrongly connected on charge, following will happen. First, current delivered by the battery will be high. Current drawing will be nil. Current drawing will be very small. Current drawing will be very high. If the battery is wrongly connected on charge, following will happen. Okay. The current drawing will be very high. Okay. If it is wrongly connected. त्याच्याचमुळे कधी कधी रॉंग कनेक्शनमुळे शॉर्ट सर्किटिंगचे चान्सेस असतात, कारण करंट सडनली खूप वाढतो. ओके. सो द ऑप्शन डी. हे प्रिकॉशन क्वेश्चन होता. ठीक आहे. सो दिस वॉज MCQ टेस्ट 16. दिस वॉज मोर थिअरॉटिकल. याच्यामध्ये न्यूमरिकल्स जास्त नव्हते. 15 मध्ये भरपूर न्यूमरिकल्स होते आणि चांगले न्यूमरिकल्स होते. ठीक आहे. सो हिअर वी फिनिश विथ MCQ टेस्ट 15 and 16. ओके. सो इफ यू हॅव एनी डाउट आस्क मी. थँक यू.